छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आमदार बच्चू कडू प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचं समोर आलं। दिव्यांगांना दिलेलं वाहन खराब असल्याने कडू संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली। पत्नीला डोसा द्यायला उशीर केल्याने पतीनं डोसावाल्याच्या गाडीवर गोंधळ घातला। कल्याणमध्ये हा प्रकार घडलाय। कल्याण बाजारपेठेतल्या गांधी चौकात निकुंज ठक्कर यांची पत्नी एका गाडीवर डोसा खाण्याकरता आली होती, मात्र त्यांना डोसा देण्याकरता उशीर झाला। याबाबत कळताच निकुंज यांनी गाडीवर येऊन तोडफोड केली। या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। अमरावतीत काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला। इरविन चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून उबाठाचे नेते अनिल परब यांनी सरकारला खडे बोल सुनावले। कोकणवासीय उद्धव ठाकरेंच्या पक्षावर अतोनात प्रेम करतात म्हणून सत्ताधारी यांच्यावर सूड उगवत आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। गणेशोत्सव जवळ येत आहे तरी अद्याप महामार्गाचं काम अर्धवट आहे, यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत। बाप्पानं यांना सुबुद्धी द्यावी असं अनिल परब म्हणाले। रामनगर सहकारी साखर कारखान्याची समृद्धी महामार्गामध्ये जमीन जाणार आहे। या जमिनीचा मोबदला जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत ठेवा अशी मागणी संजय लाखे यांनी केली। अर्जुन खोतकर यांच्या रामनगर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली होती। जालना ते नांदेड समृद्धी महामार्गात कारखान्याची किती जमीन जाणार आहे याची माहिती शेतकऱ्यांना द्या अशी मागणी त्यांनी केली। शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवारांनी बारामतीतील 3 हत्ती चौकाची पाहणी केली। 3 हत्ती चौकाच्या सुशोभीकरणाचं काम सुरू असून या चौकात अनेक अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याने मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता युगेंद्र पवार दाखल झाले होते। उजनी धरणातून अक्कलकोटच्या कुरनूर धरणामध्ये पाणी सोडण्यात यावं अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे। अक्कलकोट तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून पाणी न सोडल्यास अक्कलकोट सोलापूर महामार्ग रास्ता रोको त्यावर आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेलं भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। 11 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणाच्या पाण्यावर हजारो हेक्टर शेती फुलते, शेकडो गावांची तहान भागवली जाते। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे यांच्यासह ग्रामस्थांनी जलपूजन करत आनंदोत्सव साजरा केला। गेल्या 7 महिन्यामध्ये जळगाव एसटी विभागात 2,14,53,403 महिलांनी एसटी बसने प्रवास केला। त्यामुळे जळगाव एसटी आगाराला 107,54,22,000 इतकं उत्पन्न प्राप्त झालंय। महिलांना 50% सवलत मिळत असल्याने महिला एसटीने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागलाय। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं खंडकरी शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी झाल्यानंतर त्यांना जमिनीच्या 7/12 उतार्याचं वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर विविध विकास कामांचा शुभारंभही करण्यात आला। या कार्यक्रमाला सुजय विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे उपस्थित होते। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला। त्यामुळे श्रीरामपूर इथल्या खंडकरी शेतकऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची पुस्तकं तुला करत नागरी सत्कार केला। खंडकरी शेतकऱ्यांची हक्काची जमीन परत देणं ही स्वप्नपूर्ती असल्याच्या भावना विखे पाटील यांनी व्यक्त केल्या। गोंदियात राष्ट्रीय महामार्गावर फ्लायओव्हर बांधकामाचा काही भाग कोसळला, त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प भागात फ्लायओव्हर बांधण्याचं काम सुरू आहे। हे नवीन बांधकाम असून सुद्धा फ्लायओव्हरचा काही भाग कोसळला। बांधकामाच्या गुणवत्तेवर त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे। गोंदिया शहरातील रेल्वे उड्डाण पुलाला मोठा भगदाड पडलाय, त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे। अवघ्या 10 वर्षातच या पुलाला भगदाड पडल्याने पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। त्यामुळे ग्रामस्थांनी आता पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली। अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवालही केलाय। अकोला शहरातील भीमनगर परिसरामध्ये दूषित पाणी पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। दुर्गंधीयुक्त दूषित पाणी नळाद्वारे येत असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। दरम्यान माजी नगरसेवक शशिकांत चोपडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि हा प्रकार निदर्शनास आणला।
जळगावातील पाचोरा भातखंडे खुर्द इथल्या भुयारी मार्गात खड्डे पडलेत। वाहन चालकांचे हाल होत आहेत। रेल्वे भुयारी मार्गात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्याकरता काँक्रिटीकरण करत लेव्हल करण्यात आली, परंतु निकृष्ट दर्जाच्या कामाने या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा पूर्णपणे निचरा होऊच शकला नाही आणि वाहनं घसरत आहेत। त्यामुळे ठेकेदाराने पुन्हा काम करावं अशी मागणी करण्यात येते। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून अकोल्यातील अकोट तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने शेतीची कामं रखडली होती। मात्र 2 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने आता शेतीच्या कामांना वेग आलाय। शेतमजूर शेतीच्या कामात व्यस्त आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मृत मासे आढळल्याने मच्छीमारांनी संताप व्यक्त केला। मासेमारी हंगामाच्या सुरुवातीच्या काळात रसायन मिश्रित पाण्यामुळे मासे मृत झाल्याने खाडीतील मासेमारीवर याचा परिणाम झालाय। दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मच्छीमारांचा उद्रेक होईल असा इशारा संघर्ष समितीने दिला। कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 89 पाळीव प्राण्यांची मंगळूरपीर पोलिसांनी सुटका केली। या जनावरांमध्ये गायी आणि बैलांचा समावेश होता। दरम्यान ही जनावरे चोरीची असल्याचा अंदाज असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। भिवंडीमध्ये एका हॉटेल मालकाने दोघांना मारहाण केली। या मारहाणी विरोधात बजरंग दलाने निदर्शने केली। बजरंग दलाच्या आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली। वाहतुकीचा खोळंबा झाल्याने नागरिकांना नाहक त्रास झाला। मुरबाड तालुक्यातील खतांचा तुटवडा निर्माण झालाय। शेतकऱ्यांना खतांचा योग्य पुरवठा होत नसल्याने ठाकरे गटाकडून कृषी कार्यालयात भजन आंदोलन करण्यात आलं। पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा दिवाळी प्रवास आता सुखकर होणार आहे। वल्लभनगर आगारामध्ये दिवाळीपूर्वीच अत्याधुनिक सुविधा असलेल्या नव्या 10 बसेस दाखल होणार आहेत। नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 16 मधील शाळा सुटल्यानंतर 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा झाला। दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। मारामारीत एका विद्यार्थ्याच्या डोक्याला जखम झाली। कांद्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसद भवनाच्या मुख्य दारावर विरोध प्रदर्शन केलं। कांद्याचे दर वाढवण्यात यावे अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या। या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून निलेश लंके, रजनी पाटील, धैर्यशील माने हे खासदार सहभागी झाले होते। सिंधुदुर्ग पुणे या मार्गासाठी विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालयाने अखेर परवानगी दिली असून 24 ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे। प्रत्येक वीकेंडला सिंधुदुर्ग पुणे ही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे। सिंधुदुर्गातील कणकवली आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचं काम करण्यात आलंय। रेल्वे स्थानकाला बाहेरून विमानतळाचं स्वरूप देण्यात आलंय। या सुशोभीकरणाचं उद्या खासदार नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। बुलडाण्याच्या चिखली तालुक्यातील मालगणी या गावातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका महिलेच्या डोळ्यातून 60 जिवंत अळ्या काढण्यात आल्या। 2 तासांच्या अवधीनंतर अळ्या काढण्यात यश आलं। या प्रक्रियेनंतर महिलेचा डोळा देखील वाचलाय। छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासाला चालना देणारा प्रारूप आराखडा तब्बल 33 वर्षांनंतर डीपी युनिटकडून पालिका आणि राज्य सरकारला सादर करण्यात आला। आजपासून पालिकेत सगळ्यांकरता नकाशे उपलब्ध करण्यात आल्याने नागरिकांनी गर्दी केलेली आहे। बारामतीतील 3 हत्ती चौक सध्या चर्चेचा विषय बनलाय। हा मुख्य चौक असून त्याचं सुशोभीकरण केलं जात आहे, परंतु हा चौक पॅरिसच्या धर्तीवर केला जातोय, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। मनसेनं त्यामुळे आंदोलन केलं। पुलाचा आराखडा रद्द करावा अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली। शरद पवार गटानं सिंहगड रोड उड्डाणपुलावर आंदोलन केलं। पूल तयार होऊनही वाहतुकीकरता खुला केला नसल्याने नागरिक आक्रमक झाले। उद्घाटनाला नेत्यांचा वेळ मिळत नसल्याने पुणेकरांचे हाल होत आहेत। जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील मुलींच्या हॉस्टेल परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय। विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण, अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। विधानसभा निवडणुकांकरता पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ईव्हीएम मशीनच्या प्राथमिक तपासणीला सुरुवात झाली आहे। अण्णासाहेब पाटील महामंडळानं 1 लाख मराठा उद्योजक घडवण्याचा टप्पा पूर्ण केला। त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल साताऱ्यात उद्या उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत उद्योजकांचा सत्कार करणार आहे। पालखेड धरणातून मनमाड येवल्यासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलं, त्यामुळे पाणी टंचाईग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला। आता पावसा पाण्याच्या बातम्या बघूया। भीमा नदीलगत असणाऱ्या गार, कौठा, अनगरे, आर्वी या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। याची पाहणी करण्याकरता जिल्हाधिकारी आणि काँग्रेस नेत्यांनी भेट दिली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत नागरिकांना सतर्क राहा असं सांगण्यात आलं। शहापुरामध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसाच्या आगमनाने नागरिक उन्हापासून दिलासा मिळत असल्याचं सांगतायत, तर सखल भागातही पाणी साचायला सुरुवात झाली।
288 मतदारसंघात अर्ध्याहून जास्त संख्या असणाऱ्या ओबीसी समाजाच्या फॅक्ट्सवर कुणीच का बोलत नाही असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केला। जरांगे नावाचा फडतूस माणूस राज्यात वाईट पायंडा पाडतोय, त्यावर कुणी बोलायला तयार नाही अशीही टीका त्यांनी केली। मुख्यमंत्री आणि फडणवीसांनी भूमिका घेतली नाही तर तुम्हाला दणका दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला। सरकार शुद्ध फसवणूक करतंय, शांतता रॅलीत त्यांना धिंगाणा घालायचा आहे असा आरोप जरांगेंनी केला। आपण मराठा बांधवांनी संयम ठेवून राहावं असं आवाहन जरांगेंनी केलं। फडणवीस आता टोळ्या निर्माण करतायत, त्यांच्याकडून मला घेरण्याचं काम सुरू आहे असा घणाघात मनोज जरांगेंनी केला। फडणवीसांचं जातीच्या विरोधात काम सुरू आहे अशी टीकाही जरांगेंनी केली। मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे यावर आम्ही ठाम आहोत, पण शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्यावर जरांगे का बोलत नाहीत, का विचारत नाहीत असा खोचक सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला। तर जरांगे आणि मवियाचं साटोलोटं तर नाही ना, त्यामुळे जरांगेंनी त्याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी लाड यांनी केली। ओबीसीतून मराठा आरक्षण देणार नाही, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अमृतसर इथल्या अधिवेशनामध्ये जरांगे पाटील यांच्या मागणीत विरोधात हे महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले। अधिवेशनात पारित केलेल्या सगळ्या 30 ठरावांबाबत सकारात्मक आहे असं आश्वासन शिवसेनेचे नेते किरण पांडव यांनी दिलं। सत्ता येईल, सत्ता जाईल, कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही, इतरांना संधी दिली, आता एकदा आम्हाला संधी देऊन बघा, आम्ही बोलतो तसं वागतो असं आवाहन अजित पवारांनी केलं। विरोधक राजकारण करतायत, आम्ही सकाळपासून काम करतो असा हल्लाबोल अजित पवारांनी केला। 17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। सरकार पुन्हा आणायला मदत करा, पाठबळ द्या, ही योजना 5 वर्ष सुरू राहील असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला। एकनाथ शिंदे इतके आमदार घेऊन आले, पण मला मुख्यमंत्रीपद देणार हे सांगितलं असतं तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो, पण जे नशिबात असतं तेच घडतं असं वक्तव्य अजित पवारांनी एका कार्यक्रमात केलं। अजितदादांनी हे मिश्किल भाष्य करताना खंत व्यक्त केली आहे का अशा चर्चा आता सुरू झाल्या। अजित पवारांनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरून मंत्री हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली। दादांना मिश्किल वक्तव्य करण्याची सवय आहे, दादांनी केलेला तो विनोद आहे असं मुश्रीफांनी म्हटलं। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर रावसाहेब दानवेंनी प्रतिक्रिया दिली। जेव्हा मोठे नेते एकाच मंचावर असतात, समविचारी असतात, तेव्हा अशी टोलवाटोलवी होत असते। यापूर्वी देखील गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख एकमेकांना असे टोले लगावत असायचे असं रावसाहेब दानवे म्हणाले। जळगावात लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी भाजपला मदत केल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केलाय। भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सांगण्यावरून गुलाबराव देवकर यांनी रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपला मदत केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय। विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पीक विमा मिळणार हा सरकारचा आणखी एक जुमला आहे अशी टीका रविकांत तुपकरांनी केली। पीक विम्याच्यासाठी सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई असल्याचा टोला त्यांनी लगावला। महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हवर महायुतीनं रॅपच्या माध्यमातून उत्तर दिलं। राज्यातील प्रत्येक विषयाला हात घालत महायुतीनं मवियावर शिलक्या शब्दात जोरदार टीका केली। खोटं बोलून मतं मिळाली, त्यामुळे मस्ती आली आहे काय असा रॅप सगळीकडे व्हायरल होतोय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन गाणं लॉन्च करण्यात आलं। काम करत आलोय, काम करत राहू अशी नवी टॅगलाईन या गाण्यातून स्पष्ट करण्यात आली आहे। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला नाशिकमधून सुरुवात झाली। अजित पवारांनी थेट रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधला। योजनांचं ब्रँडिंग करण्यासाठी गुलाबी रंगाने बस सजवण्यात आली आहे, तर बसवर लक्षवेधी फोटो लावण्यात आलेत। यात्रेद्वारे सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। विरोधकांना जे योग्य वाटतं ते त्यांनी करावं, विरोधकांना टीका करायची ती करू द्या असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। नांदेडमध्ये कार्यक्रमस्थळी रस्त्यावर चिखल पाहताच अजित पवार थांबले। अजित पवारांनी चिखलातून जाण्यास नकार दिला, त्यामुळे त्यांच्यासाठी गाडी मागवण्यात आली। त्यांच्यासोबत असणारे छगन भुजबळ मात्र चिखलातून वाट काढत कार्यक्रमस्थळी पोहोचले। राज ठाकरेंनी नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली, आढावा घेतला, निवडणुकीकरता इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेतल्या। बैठकीत राज ठाकरेंनी जिल्ह्यातील सगळ्या 9 विधानसभा लढवायच्या आहेत अशा सूचना केल्या। राज ठाकरेंचा 13 तारखेपर्यंतचा दौरा 10 तारखेला संपणार आहे। राज ठाकरे सध्या हिंगोली शहरात आहेत। शुक्रवारी परभणी आणि बीड, तर 10 तारखेला जालना आणि संभाजीनगरचा दौरा करतील। 11 तारखेला विमानानं मुंबईला परततील। हिंगोली दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं। जेसीबीच्या सहाय्यानं राज ठाकरेंवर फुलांची उधळण करण्यात आली। यानंतर राज ठाकरे थांबलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी मनसैनिकांनी गर्दी केली। या दरम्यान शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराचं रेलिंग तुटलं। या घटनेत कुणाला दुखापत झाली नाही।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागताकरता बीड शहरात बॅनरबाजी करण्यात आली। बॅनरच्या माध्यमातून मनसेतील अंतर्गत गटबाजी समोर आली। पक्षातील ज्येष्ठ नेते अशोक तावरे यांचा वेगळा गट आणि जिल्हाध्यक्षांचा वेगळा गट असं चित्र बघायला मिळालं। उबाठा पक्षाविरोधात भाजप अधिक आक्रमक होणार आहे। ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची रणनीती आखण्यात आली आहे। मुंबईसह कोकणात सर्वाधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। उबाठातील नाराजांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। विधानसभेसाठी देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आलेत। भाजप आमदारांचे प्रश्न फडणवीस मार्गी लावणार आहेत। भाजप आमदारांच्या निवेदनांवर चर्चेतून मार्ग काढला जाणार आहे। विधानसभेत जास्तीत जास्त जागा निवडून आणणार असा निर्धार अजित पवारांनी केलाय। प्रत्येक पक्षाकडे असलेल्या जागा त्यांच्याकडे राहतील, मात्र जागा बदलण्याची गरज असेल तर सर्व पक्षांची तयारी आहे असं अजित पवार म्हणाले। विधानसभा निवडणुकीत 80 ते 90 सीट मागणार सगळ्यात मोठा पक्ष होऊन महायुतीत सत्तेत येणार। त्यानंतर तिन्ही नेते बसतील आणि ज्याच्याकडे जास्त जागा असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होण्यास हरकत नाही असं वक्तव्य धर्मराव बाबात्राम यांनी केलं। गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी संविधान बदलणार, आरक्षण काढणार असा नरेटिव्ह सेट करून लोकांची दिशाभूल केली। लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्याची मोठी किंमत महायुतीला चुकवावी लागली असं म्हणत अजित पवारांनी टीका केलेली आहे। लोकसभेला जे झालं ते झालं, विधानसभेला ते होऊ देऊ नका। फेक नरेटिव्हला योग्य उत्तर देणार असा इशारा अजित पवारांनी दिला। नाशिकमध्ये अजित पवारांनी शरद पवार गटाचे नेते श्रीराम शेटे यांची भेट घेतली। श्रीराम शेटे यांच्या कादवा सहकारी कारखान्यालाही अजित पवारांनी भेट दिली। श्रीराम शेटे नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेते असून झिरवळांच्या बॅनरवर देखील त्यांचे फोटो आहेत। भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या कुटुंबातूनच त्यांना बंडाचा इशारा देण्यात आलाय। मिनल खदगावकर यांनी निवडणुकीपूर्वीच बंडाचा इशारा दिलाय। 2 वेळा माघार घेतली, मात्र आता माघार नाही अशी संधी दिली तर अपक्ष लढणार असा थेट त्यांनी इशारा दिला। संपत्तीसाठी नातवानं आजी आजोबांची हत्या केली। अत्यंत धक्कादायक प्रकार वाशिमच्या मानोरामध्ये घडलाय। या प्रकरणी नातवासह त्याच्या 3 मित्रांना अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घाटात एसटी बस आणि टेम्पोचा अपघात झाला। अपघातातून 40 प्रवासी थोडक्यात बचावले। टेम्पोच्या धडकेनंतर ही बस दरीत न कोसळता कठड्याला जाऊन धडकली आणि म्हणून मोठा अनर्थ टळला। हिंगोलीच्या सेनगाव शहरात चोरट्यांनी 4 दुकानं फोडली। मेडिकलचं शटर खोलून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली। सेनगाव पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिर्डीत कोयत्याचा धाक दाखवून हॉटेल कामगारांना लुटल्याची घटना घडली होती। शिर्डी पोलिसांनी तातडीनं कारवाई केली। 2 आरोपींना ताब्यात घेतलं, इतर आरोपींचा शोध सुरू आहे। चांदवडच्या सेग्रास या ठिकाणी एका अज्ञात माथे फिरून रात्रीच्या सुमारास 500 द्राक्षांच्या वेलींची कत्तल केली। या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। अज्ञाताचा शोध सुरू आहे। एका उभ्या असलेल्या ट्रेलरनं मागच्या बाजूने टेम्पोला जोरदार धडक दिली। या अपघातात टेम्पो चालक आणि मालकाचा जागीच अपघात झालेला आहे। ही चिपळूणची बातमी आहे।